पूजा वहिनी, काय होतंय तुम्हाला? मी बघितलं पूजेच्या वेळी त्रास होतोय का तुम्हाला? थांबा, मी डॉक्टरांना बोलवते. किती त्रास होतोय पूजा वहिनींना? अशा अवस्थेत खरं तर विक्रांतने त्यांच्या बरोबर असायला हवं, पण त्याला बाहेर अफेअर करण्यापासून वेळ मिळेल तर ना. बरं पूजा वहिनी, मी आजींना बोलवते, त्या काहीतरी उपाय सांगतील. हा लीला ऐक ना. अगं नको. हे बघ, खाली सगळेजण आनंदात आहे. उगाच माझ्यामुळे त्यांच्या आनंदाला विरस नको. तू तू ऐक ना, माझं एक काम करशील? तिथे ना माझी पर्स आहे, तेवढी दे. म्हणजे मी विक्रांतला फोन करते, ते येतील मला न्यायला. प्लीज. बरं, आणते आणते. एक स्पेशल दे रे. पैसे द्यायला लागतील आधी. तुला माहिती आहे का कोण आहे मी? हा, पोलीस आहे. मला एवढा माज दाखवतोस? त्या पळून जात नाहीये. अहो साहेब, तसं नाही. लोक चहा पितात आणि असेच निघून जातात. आमचा धंदा बुडतो. येतो तुझे पैसे आत्ता. जा, QR कोड दे. आलोच. लीला, अगं हा तर विक्रांतचा फोन आहे. काय गाडी बंद पडली? नाही नाही, पोहोचेन मी. बायकोला एका ठिकाणी सोडायचंय, मग लगेच येतो. विक्रांत, तुमचं वॉलेट माझ्याकडेच आहे, आठवणीने ठेव घ्या. ठेव, तुझ्याकडे ठेव. हा. हो हो, येतो येतो, लगेच येतो. हा, फोन घे. फोनही टाकते. हा, चला. लवकर, उशीर होतो ऑलरेडी. दा ती बॉटल मी घेते. दादा चला चला, बसा बसा. मला ऑलरेडी उशीर झालाय. त्यांचा फोन माझ्याकडेच राहिला. आता त्यांना कसा फोन करू? घ्या. बायकोला डोक्यावर चढवून घेण्याचे परिणाम आहेत हे. बैल कसा विसरू शकतो मी? हा, अगं लीला, हा तर माझा फोन आहे. माझ्याच फोनने त्यांना कॉन्टॅक्ट कसा करू? तू ठेवून दे, राहू दे. ठीक आहे, मी सरस्वती मॅडमना बोलून आणते. आलीच. नशिबाने विक्रांतचा फोन हाती लागलाय. आता ही संधी जाता कामा नये. विक्रांत सारख्या माणसाच्या फोनचा पासवर्ड हा त्याचा बर्थडे किंवा त्यांची ॲनिव्हर्सरीची डेट वगैरे नसणार. तो काहीतरी भलताच नंबर असणार. तो पूजा वहिनींना कधीच ओळखता येणार नाही. रिहूची बर्थ डेट
विक्रांतनी त्याचा फोनचा पासवर्ड म्हणून रेवची बर्थडे ठेवली. लीला, हा तर विक्रांतचा फोन आहे ना? तू ह्यात काय चेक करत होतीस? मी आणि हा तर अनलॉक आहे. ह्यांच्या फोनचा पासवर्ड मलाही माहित नाही. मग तुला कसं माहित? तुझ्या वहिनी काय झालं? काही होतंय का तुम्हाला? काय चाललंय तुम्हा दोघींचं? बाहेर सगळे मंगळागौरीचे खेळ खेळतायत, सगळे वाट बघतायत. पूजाताई, चला. आजी, मला हा सण ना खूप आवडलाय. किती मज्जा येणार. आता डान्स पण करणार ना आम्ही? हो अगं, आधीच्या काळी विरंगुळा म्हणून हे सण साजरे व्हायचे. शेवटी सणांचा उद्देशच तो असतो, माणसांनी एकत्र यावं, एकमेकांशी बोलावं, गाठीभेटी कराव्यात म्हणून. म्हणजे आजच्या भाषेत नाईट आउट्स. नाईट आऊट नाही. पूर्वीच्या काळी अगदी लहान वयामध्ये मुलींची लग्न व्हायची, 10व्या 12व्या वर्षी. मग सासरी जायच्या तर तेवढ्या मोकळेपणानं नाही वागू शकत असायच्या त्या. सतत त्यांना वाटायचं, मी जे काही करतेय ते बरोबर आहे ना, मी जे काही करतेय ते सासरच्यांना पटतंय ना, लोकांना मी आवडतेय ना, याचं सतत दडपण असायचं त्यांच्यावर. मग या अशा कार्यक्रमांमध्ये काय व्हायचं, त्या जेव्हा जायच्या, गाठीभेटी व्हायच्या, त्यावेळेला मनमोकळेपणानं हसायच्या, बोलायच्या सगळ्यांबरोबर. ते दडपण निघून जायचं. नाहीतर सासूचा धाक, नणदेची भीती, याच दबावाखाली सतत असायच्या त्या. सगळ्यांशी ओळख होणं, पुन्हा आपला घरचा वावर सुलभ होणं, यासाठी हे सगळे सण एकत्र साजरे केले जायचे. बाकी काय. बरोबर, अगदी बरोबर. सरोजिनी ताई, किती छान समजावून सांगितलं तुम्ही. सोपी करून सांगितली प्रथा. पण कसं आहे ना, आजकालच्या नव्या पिढीतल्या मुलींना काही अशा परंपरा वगैरे पाळायला आवडत नाहीये. त्यांना असं वाटतं की हे काय सगळं जुनं पुराणं. ते तेवढे हुशार, जुनी माणसं आपली. हो, तुमच्या ह्या त्रिमूर्तींची मंगळागौर झाली नाही असं ऐकलंय मी. अरे म्हणून या बसा ना ते. चला मग आपण मंगळागौरीचे खेळ खेळायला सुरुवात करूया का? हो हो, करा ना करा ना. कुंटण मिरची, कुंटण मिरची, आई बोलवते, सासू बोलवते, कुंटण मिरची. सुनबाई फसवते, शिक्षा करते, सासूला छळते, राग राग करते. कुंटण मिरची. सासूबाई फसवतात, खोटं बोलतात, तमाशा करतात आणि तोंड घशी पडतात. कुंटण मिरची. कुंटण मिरची. कुंटण मिरची. आई बोलवते, सासू बोलवते, कुंटण मिरची. जाशील कैसी. खुंटण मिरची. काकू बोलावते, काका बोलावतायत, हे बोलावतायत, सासूबाई बोलावतायत, अरे आई विक्रांत. बोलावते, सासूबाई बोलावतायत, खुंटण मिरची. बरं झालं आलास. आजी,
पूजाला बरं वाटत नाहीये ना म्हणून आलो मी इथे. कुठे आहे ती? आहे वर आहे, आराम करते. जा तुझा. हो, मी भेटून येतो तिला. बर ये. कुंटण मिरची जाशील कैशी, कुंटण मिरची जाशील कैशी. विक्रांत, तुम्ही इथे का आलात? तुम्ही माझ्यासोबत असं कसं वागू शकता विक्रांत? हो, किती प्रेम केलं होतं मी तुमच्यावर. तुम्ही माझा असा विश्वासघात का केला विक्रांत? विक्रांत बोला ना विक्रांत. बोला ना, का आला तिथे? हळू हळू ओरडू नकोस तू. हळू बोल. तुला कळतंय का आपण दुसऱ्याच्या घरात आहोत आणि खाली काहीतरी कार्यक्रम सुरू आहे. हळू बोल जरा. शांत राहा राजा. ऐक ना, ऐक माझं. आपण आपल्या घरात जाऊया आणि शांतपणे बोलू ना. ती मंगळागौर झाल्याशिवाय कुठेही जाणार नाही. अगं पूजा, नको ना हट्टीपणा करूस. हा, तू चल ना माझ्यासोबत. मला पण सांगायची आहे माझी बाजू तुला. तुम्हाला सांगितलं ना, तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही. ओरडायचं नाही. ओरडायचं नाही. विक्रांत सोडा. इतका वेळ शांतपणे मी समजावतोय ना तुला. हा, कळत नाही का? विक्रांत सोडा, मला त्रास होतो. कोणासमोर आवाज चढवून बोलतेस तू? हा, तुला माहितीये ना मी कोण आहे? तुला माहितीये ना मी कोण विक्रांत आहे? सोडा, मला त्रास होतोय. चल मी नाही येणार. विक्रांत शांतपणे सोडा. घरी चल. मला बोलायचंय तुझ्याशी. विक्रांत सोडा ना, मला त्रास होतोय. चल माझ्याशी. विक्रांत. ए, तू नाही येणार आहेस वाटतं. नाही येणार आहेस तू? नाही येणार आहेस? काय करत होतास तू हे? पूजा वहिनी म्हणाल्या ना त्यांना नाही यायचंय तुझ्या बरोबर, मग का जबरदस्ती करतोयस? इकडनं आत्ताच्या आत्ता निघ. विक्रांत, इकडनं चालता हो. बायको, हे सगळं झाल्यावर ये हा घरी. मला बोलायचंय तुझ्याशी. कळतंय ना मी काय म्हणतोय? सगळं झाल्यावर घरी यायचं. विक्रांत, वहिनींना सोड, त्रास होतोय त्यांना. विक्रांत. लीला. तू काय केलंस हे? थांब. सरस्वती मॅडम.
नाच ग घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा कातर नाही आला मागणं नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेळी नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा व्हॉट्सअप नाही चालू फेसबुक नाही चालू सेल्फी कसा काढू अपलोड कसा करू कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच काय सरस्वती मध्येच वहिनी मी नाचू मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आत्ता हो आत्ता नको, आता खेळ सुरू आहे. वहिनी प्लीज ऐका माझं. हे बघा ती लीला ना खूप अति करते. तुम्ही समजावा ना, ओरडा तिला. आपल्या इब्रतीचा प्रश्न आहे लोकांसमोर कुणाचीच कंप्लेंट नको कुणाचीच नको हा मग सरस्वती मॅडम खरंच मला सॉरी. नाही बोलायचं तुझ्याशी. अहो नाही हे बघा खरंच कारणच तसं होतं. तू शांत बसशील का प्लीज? सॉरी सरस्वती मॅडम. लीला ए लीला अगं इथेच तू कुठे कुठे शोधत होते तुला हे घे चल खेळायला जायचं चल लवकर वाट बघते तू जा ना मावशी. तू जा काय अगं तुझी मंगळागौर आहे मी जाऊन काय करणार आहे चल ना राजा चल चल इथे एकटी काय ये ये, ये. आली 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 साजणी सू बेलाच्या झाडाखाली महादेव तू कृष्ण गुजरी राधा गुजरी कुंटीवरचा हार माझा सात पदरी काय करू माय कष्ट करू माय कुंटीवरचा हार माझा गावातच नाही. विक्रांत तू ताई मला इकडे विक्रांत दिसला बाहेर. तो इकडे काय करतोय? इकडे का आलाय तो? कुठे दिसला? बाहेर होता. बरं तू थांब इकडे. तू काळजी करू नकोस मी आले. हे पकड. आले.